नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी इन्स्टंट डोसा करून दाखवणार आहे, जो बनतोही कुरकुरीत। तर यासाठी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये 1/4 कप दही घालत आहे। तर इथे दह्याचं पाणी पण वापरू शकता, कारण हा रवा छान असा भिजलेला पाहिजे। तर आता हे 10 मिनिटासाठी मी बाजूला ठेवणार आहे। त्याच वाटीनी मी इथे 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत, ते सुद्धा मी धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यात भिजेल इतपत पाणी मी घालत आहे आणि ते सुद्धा 10 मिनिटासाठी मी बाजूला ठेवत आहे। तोपर्यंत मी चटणी करून घेत आहे। त्यासाठी मी 4 चमचे डाळवं घेतलेले आहेत, त्यामध्ये 4 लसूण पाकळ्या, अद्रकचा तुकडा आणि 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस मी घालत आहे। इथे तुम्ही ओलं खोबरसुद्धा वापरू शकता। यामध्येच मी 1 चिंचेचा तुकडा आणि 1 मोठी हिरवी मिरची घालत आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चिंचेचा तुकडा घालत आहे। जर चिंच नसेल तर इथे तुम्ही लिंबू रस पण घालू शकता। चटणी तयार आहे। आता मी तिला वरून तडका देऊन घेणार आहे। त्यासाठी मी 4 चमचे तेल या कढईत घेतलेले आहेत। अर्धा चमचा जिरे मी यामध्ये घालत आहे, चिमूटभर हिंग आणि त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालत आहे। आता हा तडका चटणीवर मी देणार आहे। तर मी तडका दिलेला आहे, छान दिसत आहे ही चटणी। तर या ठिकाणी मी रवा आणि दही सोबतच पोहे या सगळ्याला एकत्रच मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे आणि ते मी बारीक करून घेणार आहे। जसं लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते बारीक करून घ्यायचं आहे। तर स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि ती या भांड्यामध्ये काढून घेत आहे। तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, ही साधारण अशी हवी। यामध्येच मी पाव वाटी तांदूळाचं पीठ घालत आहे, त्यामुळे डोसा छान मऊसूत होतो। आणि आता हे एकाच डायरेक्शननी फिरवून घ्यायचं आहे, ज्यामुळे तिथे गुठळी तयार होणार नाही तांदूळ पीठ घातल्यानंतर। तर साधारण 3 ते 4 मिनटं मी हे हलवून घेत आहे, ज्यामुळे पीठसुद्धा हलकं होतं, पण ते एकाच दिशेनं फिरवायचं आहे। यामध्ये मी पाणी ॲड करत आहे। तर साधारण अर्ध्या कपाला थोडंसं कमी पाणी यामध्ये मी घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे। तर साधारण हे अशा प्रकारे सरसरीत पीठ असायला हवं। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे, 1 चमचा साखर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालत आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। डोशाचं बॅटर तयार आहे। आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तो तापवून घेतलेला आहे। त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी 1 चमचा डोशाचं पीठ मी त्याच्यावर घालत आहे, ते पसरवून घ्यायचं आहे। तर जसं ते पसरवून घेतलं तशी लगेच त्याला जाळी पडायला सुरुवात होते। तर तुम्ही इथे बघू शकता। गॅस हा हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे। आता एका बाजूने छान असा खरपूस भाजून झाल्यानंतर मी ते पलटवून घेत आहे आणि दुसऱ्या बाजूने पण तसंच मी ते छान असं खरपूस भाजून घेणार आहे। दोन्ही साईडनी छान असं भाजून झालेलं आहे। तर हा डोसा मी काढून घेत आहे। पुन्हा एकदा मी डोशाचं पीठ तव्यावर घालत आहे, गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे। जसं पीठ टाकलं तसं जाळी पडायला सुरुवात होते। इथे तुम्ही बघू शकता, छान अशी जाळी पडलेली आहे। तर तुम्ही रंग पण बघू शकता, एका साईडनी किती छान असं खरपूस भाजून झालं आहे, तर दुसऱ्या साईडनी पण असंच भाजून घ्यायचं आहे। तर बाकीचे डोसे पण मी असेच करून घेत आहे। तर छान असा जाळीदार डोसा झालेला आहे। तर इन्स्टंट डोसे तयार आहेत, ते मी या ठिकाणी सर्व करून घेतलेले आहेत आणि सोबत ही डाळव्याची चटणी। तर या चटणीसोबत हे डोसे चवीला खूप छान लागतात।
तर इन्स्टंट बनणारे असे हे कुरकुरीत डोसे जरूर करून बघा या चटणीसोबत. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा. आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा.